Style. Style is the answer to everything. A fresh way to approach a dull or dangerous thing. To do a dangerous thing with style is what I call art. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत हे फूल, हे सुंदर असं मोत्याचं फूल कसं बनवायचं हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य 1 mm चे गोल्डन मनी. हे 2 mm चे गोल्डन मनी आहेत. त्याऐवजी तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला हवंय तशा डिझाईनसाठी तुमच्या आवडीने आवडत्या आकाराचे मनी घेऊ शकताय. त्यानंतर हे पर्ल्स आहेत 4 mm चे आणि हा टायर्ड शेपचा क्रिस्टल जो 6 mm चा आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ही 3.3 mm ची वायर आणि कटर. तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही त्या जागी छोटी कैची किंवा साधा आपला मशीनचा कटर असतो छोटा, तोही वापरलात तर त्याने सुद्धा ही वायर कट होऊ शकते, कारण ही खूप पातळ असते. चला सुरू करूया. लेट्स स्टार्ट द प्रोजेक्ट. त्यानंतर मी ही वायर घेतली 3.3 mm ची. अंदाजे आपला 1 हात असेल तेवढी घेतली तरी चालेल. हळूहळू ना आपल्याला अंदाज येत जातो की आपल्याला कशाला किती वायर लागते, पण तरी आपल्याला हँडल होईल एवढीच तार घ्यायची आहे. आपण तार घेतली आहे मी. त्यात 4 mm चा मोती ओवून घ्यायचा आहे आणि 1 mm चा गोल्डन मनी ओवून घेते मी, तुम्ही बघू शकता. त्यानंतर गोल्डन मनी सोडून जो मोती आहे त्यातून तार काढून घ्यायची, बघू शकता. असा हा आपला लॉरियल तयार आहे. अशाच प्रकारे आपल्याला इथे 8 लॉरियल्स तयार करून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने मोठ्या ज्या साईडला तार मोठी आहे त्या साईडून मी 1 मोती आणि 1 गोल्डन मनी घालून घेते परत एकदा, तुम्ही बघू शकता. परत तसंच जवळजवळ ओवून घ्यायचेत आपल्याला. खूप जास्त अंतर नको आहे म्हणून टाईट ओवून घेते मी, तुम्ही बघू शकता. एवढंच अंतर पाहिजे. अशाच प्रकारे मी 8 लॉरियल्स तयार करून घेते, तुम्ही बघू शकता. इथे असे 8 लॉरियल्स तयार झालेले आहेत माझे. तर ह्या दोन्ही तारा एकदम टाईट इथे पकडायच्यात आणि गोल राऊंड टाकायचा. 1 आणि 2. ओके, बघू शकता टाईट झालंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता. त्यानंतर हा जो ग्रीन कलरचा क्रिस्टल आपण घेतलेला तो ओवून घ्यायचा. आता ह्या साईडला 4 आणि त्या साईडला 4 मनी सोडलेत मी. आणि ही जी मोठी तार आहे ती खालून वर काढायची. ही खालची तार तुम्हाला हवी असल्यास तुम्ही कट करू शकता, पण मी तुम्हाला
बघू शकता एवढं झालंय आपलं. त्यानंतर हे मणी हे 8 मणी मी ओवून घेते. ओके, इथे मी 8 मणी ओवून घेतलेत. बघू शकता. त्यानंतर हे मणी इथे गोल आपण अटॅच करणार आहे. बघू शकता. ओके, हे गोल अटॅच करण्यासाठी हा जो शेवटचा मणी आहे त्यातून आपण तार काढून घेणार आहे. ओके, आणि आपला प्रॉपर गोल तयार होणार आहे. हे तार टाईट ओढून घ्यायची. बघू शकता. आता हा गोल तर झालाय पण हा सिक्युअर नाही. ओके, त्यासाठी आपण ही तार खाली घेऊन खालून या पर्ल्स आणि ते गोल्डन मनी ह्याच्या आतून अशी काढून घ्यायची आणि थोड्या थोड्या अंतरावर जसं 2-2 मनी सोडून ही सिक्युअर करून घ्यायची. अशा पद्धतीने पुन्हा खालून वर. हां, खालून वर. माझ्या बाळाला बघा सगळं माहिती आहे. हां, सगळं माहिती आहे ना तुला. ओके, जायचं चालत. फूल तुम्ही बघू शकताय सगळ्या बाजूने सिक्युअर झालंय. ओके, जर ह्याच्यावर अजून तुम्हाला स्प्रिंग लावायची असेल तर हे अशा प्रकारे फूल तयार झालंय आपलं. याच्यावर जर तुम्हाला स्प्रिंग लावायची असेल तर तुम्ही आपली मोठी तार घेऊ शकता. त्याच्यावर ही तार घ्यायची आहे आणि त्यावर ही जी आपली 0.3 mm ची तार आहे ती गोल बांधून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम जवळ. ओके, हे अशा प्रकारे. तुम्हाला ह्यापेक्षा पातळ स्प्रिंग हवी असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा पातळ जी आपली तार असते किंवा सुई असते त्याच्यावर तुम्ही स्प्रिंग तयार करू शकता. हे स्प्रिंग आपण इथे गोलाकारमध्ये बसवून घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवते कशी बसवायची. त्यानंतर आपण बघणार आहे
की आपल्याला केवढी स्प्रिंग हवी आहे. स्प्रिंग मला वाटते थोडी मोठी होईल, थोडी कट करून घेते. ही तार आपण वरती काढून घेणार आहे सगळ्यात पहिलं. वरती तार काढून घेतल्यानंतर ही बनवलेली स्प्रिंग आपण ह्यात घालून घेणार आहे. पुन्हा एकदा स्प्रिंगमधून 0.3 mm वायर, ह्या स्प्रिंगमधून आपण हीच वायर परत एकदा काढून घेणार आहे. बघू शकता किती सुंदर असा गोल आकार आलाय. परफेक्ट. आणि जसे आपण हे गोल्डन मनी सिक्युअर केले सगळ्या साईडने, तसेच आपण ही स्प्रिंग पण सिक्युअर करून घेणार आहे. बघू शकता वर काढायचे आणि ओके, आणि इकडून एकदा तर हे तिन्ही साईडने मी सिक्युअर करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता ह्या फुलाचं आपण खूप काही बनवू शकतो. रिंग, इयर रिंग, अजून खूप साऱ्या गोष्टी. शेवट मी ह्या दोन्ही स्प्रिंग एकत्र करून त्यांना फिक्स करते आणि राहिलेली तार कट करून घेते. स्प्रिंग लावल्यानंतरचं फूल आणि स्प्रिंग न लावलेलं फूल तुम्ही बघू शकता, दोन्ही खूप छान वाटत आहेत. त्याच पद्धतीने आपण अजून एक फूल बनवूया दुसरं फूल. ज्यात सुरुवातीला मी हे गोल्डन मनी घालून घेते 0.3 mm मध्ये वायरमध्ये. तुम्ही बघू शकता ते 8 मणी मी घालून घेतलेत आणि हे मणी मी दोन वेळा पीळ देऊन घेते. त्यानंतर हा जो रेड क्रिस्टल मी घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ओवून घेते. तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने हा क्रिस्टल इथे ओवून घेते आणि ही तार मी खालच्या बाजूने वर घेते. ओके, आणि हा मणी वर असा उचलून घेते. बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपण 3चा रॅप करणार आहे. 3 गोल्डन मनी.
पुढून घेतले. त्यानंतर एक वरती जायचं आहे, बघू शकता तुम्ही. पुन्हा एक वरती, बॅक साईडहून एक मणी वाढवायचा आहे आणि 3ला रॅप करायचं. ओके, 3ला रॅप करायचं. दिसतं का इथे कसं परफेक्ट जाळी, स्टार टाईप जाळी झाली आहे, सुंदर अशी. त्यानंतर ही तार मी एकदा खालून वर काढून घेते. ओके, एवढं फुल झालं आहे आपलं. त्यानंतर यासाठी लागणारे हे जे साईडचे लॉरियल्स आहेत ते जसे बनवले तसेच मी इथं लॉरियल्स बनवून घेते. एक पर्ल आणि एक 1 mm मणी. ते एकदम जवळ बघू शकता तुम्ही. हा जसा एक लॉरियल बनवून घेतला आहे मी, तसंच बाकीचे लॉरियल बनवून घेते. तुमचा पर्ल मोती जर बारीक असेल तर तुमचे जास्त लॉरियल्स होतील. माझ्या अंदाजाने माझे जेवढे होतील मी तेवढे बनवून घेते. तुमचा मनी ज्या आकाराचा आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. तर मी हे लॉरियल्स बनवून घेतले, तुम्ही बघू शकता. माझे 8 लॉरियल्स बनवून झालेत. बनवून झाल्यानंतर हा शेवटची तार राहिलेली मी सगळ्यात पहिला बनवलेला लॉरियल त्याच्यावरून घेते खाली. ओके, नंतर व्यवस्थित पूर्ण बसून घेते. ठीक आहे, बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर आपण हे पूर्ण फूल सेक्युअर करून घेणार आहोत, जेणेकरून हे हलणार नाही. ओके, त्यासाठी मी तार हा जो मधला ट्रायंगल आहे त्यातून काढून घेते. पुन्हा खालून दुसऱ्या एका ट्रायंगलमधून मी तार वर काढून घेते. ओके, त्यानंतर पुन्हा एकदा खाली अशा पद्धतीने मी सगळीकडून हे फूल सेक्युअर करून घेते. हे सुंदर असं फूल तयार झालंय, तुम्ही बघू शकता. अजिबात हलत नाही आहे. त्यानंतर शेवट या दोन्ही तारा एकत्र करून मी पीळ देते आणि राहिलेली तार कट करून इथे
दाबून घेते. अशा प्रकारे आपण आज शिकलो आहेत ही 2 फुलं. तुम्हाला कशी वाटली ही फुलं नक्की कमेंटमध्ये सांगा. मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला लक्षात येतोय का? एखादी गोष्ट तुमच्या लक्षात आलेली नसेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून विचारू शकता. मी नक्की तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल. किंवा तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करा. इंस्टाला DM करू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढचे नथींचे टाकलेले व्हिडिओ आणि महाराष्ट्रीयन फुल ज्वेलरी आपण घेणार आहोत हळूहळू, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याने तुम्हाला जेव्हा कधी माझा व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपला व्हिडिओ आलेला आहे. आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील, कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.